त्या काळामध्ये ठाकरेंची भूमिका बदलत गेली. आधी ठाकरे हे अत्यंत जे निधर्मवादी होते ते आता ते त्यांना परंपरा होती, त्यांच्या प्रबोधनकारांची परंपरा होती, त्यामुळे ते त्या विचारात होते. परंतु राजकारणामध्ये त्यांना गर्दी महत्त्वाची होती आणि गर्दी कशी मिळते तर सामान्य माणसाच्या विचाराला हात लावला तरच. आणि सामान्य माणूस कोण तर तो हिंदुत्ववादी. तर त्यामुळे त्याने हिंदुत्ववादी किंवा आम्हाला याचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे असं करून ते हिंदू आले. आणि मग ते त्या हिंदू धर्मग्रंथाबद्दल, हिंदूंच्या याच्याबद्दल वगैरे जाहीर सभेमध्ये बोलू लागले आणि त्यामुळे असं झालं असं की तुम्ही जे धर्मग्रंथ म्हणताना ते धर्मग्रंथ आहेत का, हिंदूंचा कोणता ग्रंथ आहे तो धर्मग्रंथ आहे सांगा अमुक. आणि मग त्यांनी कुठंतरी एकदा म्हटलं ते की गीता हा आमचा धर्मग्रंथ आहे, नंतर मनुस्मृती हा आमचा धर्मग्रंथ आहे असं त्यांनी कुठंतरी म्हटलं होतं. आणि ते वर्तमानपत्रात जोराने आलं होतं. आम्ही म्हटलं मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, तिला आता जाळण्याचा प्रश्न येत नाही. पण हा जो आहे गीता आहे, जी गीता एका गवळ्याने लिहिली, आम्ही त्यावेळेला लोक म्हणत होतो एका गवळ्याने लिहिलेली आहे ती गीता. ही जर धर्मग्रंथ असेल तर ती, आणि त्याच्यात तो म्हणत असेल जाती मी तयार केल्या, जाती मी तयार केला, मी निर्माण केला असं जर गीता म्हणत असेल तर ती गीता आम्ही जाळणार.